मी राणीसाठी स्टँड घेतला, करेक्ट केलं मी. तिलाही पटलं असेल ना इंदिरा. तू एक गोष्ट नोटीस केलीस, म्हणजे तुला राणीसाठी जेव्हा स्टँड घ्यायचा असतोस तू एकदम बिनधास्त बोलतोस. ते जेव्हा तिच्याबद्दल तुझ्या मनात ज्या काही फिलिंग्ज आहेत त्या एक्सप्रेस करताना तू तसं मनापासून नाही बोलत, तेव्हा तू घाबरतोस. एक मिनिट इंद्रा, तुला रिअलाइज होतंय का तू खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट केलायस. राणीला खोटं बोललेलं आवडत नाही आणि तू काय केलंस, तू खूप मोठं खोटं बोलून बसलायस तिच्याशी. अरे जनरली काय होतं माहितीये, लोक ना स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारतात, पण तू नाही. तू ग्रेट आहेस द इंद्रजित महाडिक. तू काय केलंस माहितीये, तू कुऱ्हाडीवर पाय दिलास वेड्या. तर राणीला नेमकं काय आणि कसं सांगू मी. तिला जर कळलं आणि तिने विचित्र रिॲक्ट केलं ना तर माझं काही खरं नाही. असं असेल तर मला कधी माझ्या मनातले फिलिंग्स तिला सांगताच येणार नाहीत. काय करू मी, म्हणजे मी तिला माझ्या मनातल्या फिलिंग्स आधी सांगू की मी तिच्याशी जे काही खोटं बोललोय ते सांगून मोकळावं. हा माझ्यातला इंद्रा पण ना असं मूर्ख आहे, नको तेव्हा येऊन बसतो. आणि आज मला एवढे प्रश्न पडलेत, मला उत्तर हवे तर आज गायब झालाय. अरे बाबा कुठेस तू, ये ना लवकर. अरे इथेच आहे मी. हा काय, कुठे जाणार आहे मी. बाय द वे तू आज खूप मनापासून बोलवलंयस मला. काय झालंय काय एवढं, कन्फ्यूज झालोय मी. मला कळत नाहीये मी राणीला कसं सांगू की मी तिच्याशी खोटं बोललोय. माझ्या मनातल्या फिलिंग्स कशा एक्सप्रेस करू ना मला खरंच कळत नाहीये. अरे सिंपल आहे, खोटं बोलताना तू घाबरलास का नाही ना, आता खरं बोलताना पण घाबरू नकोस. बोलून टाक जे काय बोलायचंय ते. पण त्यानंतर राणी माझ्यावर रागवली तर, अरे मग काय झालं, तिला मनवायची धमक ठेव ना. हे बघ सिंपल आहे, आपण एखादी चूक केली तर त्या चुकीचे कॉन्सिक्वेन्सेस फेस करण्याची तयारी पण आपल्यात असली पाहिजे. आता तू जेव्हा जेव्हा रागवायचास, तुझा रुसवा फुगवा तिने सगळं व्यवस्थित हँडल केलं की नाही मला सांग. मग नाव इट्स युअर टर्न. जेव्हा ती रागवेल तेव्हा तिला मनव आणि तिला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न कर. अरे बाबा ऐक ना, मी ना तुला इथे मला सॉल्युशन देण्यासाठी बोलवलंय, माझं टेन्शन वाढवण्यासाठी नाही. तू नाही काम कर, तू जा इथून, माझा मी विचार करून घे. एवढे एक्सपेक्टेशन्स ठेवून तुला बोलवलं होतं आणि तू मलाच ऐकवतोयस. आता का टॅप करतोयस. हे बघ तू असंच बोलणार असशील ना माझ्याशी, मला तुझ्याशी नाही बोलायचंय, तू जा इथून. अरे सांगितलं ना बाबा. तू खरंच इथे आली आहेस की मला परत भास होतोय. नाही नाही नाही, भासच असणार. ए मला ना तुमच्या दोघांची काही बोलायचं नाही, तुम्ही जा बाबा इकडनं. सर सराव हे काय ऐकते मी, तुम्हाला माझा भास होतोय. वा, म्हणजे आता भास होत असताना तू बोलायला पण लागली असत. वा वा इंद्रा, इंद्रा काहीतरी मेजर गडबड झाली, तुला कळत कसं नाहीये रे. तू एक मिनिट, तू खरंच इथे आली आहेस की मला परत भास होतोय. मला
सर हे जे घडतंय तो सुद्धा भास वाटतोय का तुम्हाला? काय झालं सर? हा, ठीक आहात ना तुम्ही? हो, मी फाईन. मी ठीक आहे. मग असं एकट्यातच का बडबडत होतात? मी नाही अगं, मी कुठे काय, मी नव्हतो काही बोलत. चला बर का, तुम्ही कोणाला तरी म्हणत होतात की तू मला आता काही ऐकू नकोस. कोणाशी बोलत होतात? अच्छा, ते ऐकलंस का तू? का नव्हतं ऐकायचं का? आता ठीक आहे, तू ऐकलंच तर ते म्हणजे हा आठवलं मला. मी क्लायंटशी कसं बोलायचं, त्यांना काय रिप्लाय करायचं ह्याचा थोडा विचार करत होतो. सो बोलून गेलो असेल काहीतरी. ते सोड ना, ते इम्पॉर्टंट नाही आहे. मला सांग, बुवा आता गेले तेव्हा जाताना काही बोलणं झालं तुझं त्यांच्याशी? त्यांना जरा वाईटच वाटलं, पण मी बोलले त्यांच्याशी, समजवलं मी त्यांना. वाईट तर वाटणारच ना. उर्मिला वहिनीनं खूप चुकीचं वागलं त्यांच्याशी. असं नाही करायला पाहिजे होतं त्यांनी. आणि तुलाही वाईट वाटलं असेल ना. हे बघ, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. म्हणजे मी मान्य करतो की बुवांचा ना अपमान नाही झाला पाहिजे होता. नाही अहो सर, तुम्ही काय सॉरी म्हणताय? तुमचं काय चुकलंय? अहो, तुम्ही कधीच वाईट वागला नाही आहात त्यांच्या बरोबर. उलट नेहमी जपलंय त्यांना. त्यांना ना खूप विश्वास आहे तुमच्यावर. आणि तुझा? बोल ना. म्हणजे तुझा विश्वास आहे की नाहीये माझ्या? आता असं वाटतंय की विश्वास ठेवायला हरकत नाही. अरे बापरे, म्हणजे कम्प्लीट ट्रस्ट नाहीये. मग मी खोटं बोललो हे कसं सांगणार राणीला? ओके, म्हणजे मी काय म्हणतो, मला असं एक्झॅक्टली तुला माझ्यावर किती विश्वास आहे सांगू शकतेस का? म्हणजे फॉर एक्झाम्पल, इफ आय टेल यू समथिंग, तू लगेच विश्वास ठेवशील माझ्यावर की थोडा टाइम लागेल तुला? म्हणजे आता असं लगेच कसं विश्वास ठेवणार ना, वेळ तर लागेलच. ही तर गंमत करते माझी. ही काही माझ्याशी क्लिअर बोलणार नाहीये. माझं म्हणणं हिच्यापर्यंत पोहोचवायला कोणाची तरी हेल्प घ्यावी लागेल. पण कोणाची हेल्प घेऊ? येस, राणीचा जवळचा फ्रेंड गोट्या. त्याला मी सांगूच शकतो. गोट्याला जाऊन भेटायला हवं. राणी, मी आलो लगेच. हा, अहो, आता कुठे चाललात? अगं मला एक काम आठवलंय, मी लगेच येतो. हा सर, संताप होतोय माझा. काकी, बघितलंच नाही इंद्रा कसा वागला ते. उर्मिलाला घरात घेत नव्हता. त्या राणीमुळे पूर्ण चेंज झालाय तो. तो कसा होता, काय होता, आणि आता एक्स्ट्रीम चेंज झालाय. मला तर त्या राणीच्या कानाखाली वाजवावं असं वाटत होतं. दिवसेंदिवस तिची हिंमत वाढत चालली. माझा हाताला तिनं. सर, तुम्ही जाम बदललाय बर का. म्हणजे एकदम डेंजर बदल झालाय तुमच्यात. हा, आय नो. म्हणजे तुला खरं सांगू, हा जो बदल आहे ना माझ्यात, तो राणीमुळेच झालाय. राणीने मला असं खऱ्या अर्थाने हसून जगायला शिकवलं. या बोरिंग इंद्रजितच्या लाईफमध्ये खूप हॅपनिंग आणि इंटरेस्टिंग गोष्टी घडवल्या तिथे. राणी खरंच खूप इंटरेस्टिंग आहे रे. गोड आहे. तू का हसतोय? आणि अहो सर, ते तुम्ही आमच्या राणीबद्दल एवढं मन भरून बोलताय ना, थांबायचं नावच घ्याय ना. आमच्या राणीनं तुमच्यावर एवढी काय जादू केली? जादू? जादू नाही, चेटूक केलंय चेटूक तिने इंदिरा भाऊजींवर. इंदिरा भाऊजी एवढे बदलणं शक्यच नाहीये. मला तर वाटतं इंदिरा भाऊजींऐवजी कोणीतरी दुसराच माणूस तिने आपल्या समोर आणून उभा केलाय की काय. राणी आपल्या वाटेतला काटा आहे, काटा. असा काटा आहे जो रोज नव्या जखमा देतो, रोज मनात खुपतोय. आई हो, आता काट्याने काटा काढण्याची व्यवस्था करा.
नाहीतर आपलं काही खरं नाहीये. ती हे घर डोक्यावर घेऊन नाचण्याआधी आहे ना तिचा काहीतरी बंदोबस्त करा. बंदोबस्त तर करावाच लागेल. आता नुसती चर्चा करून काही उपयोग होणार नाही. काहीतरी जालीम उपाय काढायला हवा. अशा काहीतरी गोष्टी शोधायला हव्यात ना ज्यामुळे इंद्रा आणि राणीचं नातं फाटेल, त्यांच्यात दुरावा यायला लागेल. माझा इंद्रा त्या राणीचा पुन्हा एकदा तिरस्कार करू लागेल. असं काहीतरी शोधून काढायला हवं. अरे म्हणजे कसं आहे, काही गोष्टी आहेत ज्या मला राणीला सांगायच्या आहेत, पण मला ना कळतच नाहीये की तिला सांगू कशा. अहो सर, तुम्ही उगाच टेन्शन घेताय. आपला भाऊले समजूतदार आहे, तुम्ही बोला की बिंदास. नाही नाही, तुला कळत नाही मी काय म्हणतोय. राणीला खोटं बोलायला आवडत नाही बिलकुल. हा, हे बाकी बरोबर बोलला सर. कोण खोटं बोललं का नाही की तिचं डोकंच फिरतं. मला किती वेळा ऐकवलंय, मला तर ती दोस्ती तोडायच्या गोष्टी करती. काय सांगतोस काय? हा, अरे पण मग मी जी गोष्ट लपवली आहे ती कशी सांगणार तिला? आमची पण मैत्री तोडायचा विचार केला तिने तर काय होईल? अहो सर, मग गोट्या किती कामाला येणार? त्या दोघांना एकमेकांपासून तोडायचा विचारच राणीला घराबाहेर काढण्यासाठी सोयीचा ठरेल. इंद्राने एक जरी गोष्ट राणीपासून लपवली असेल ना तरी ती तिच्यापर्यंत जायला हवी, तिला कळायला हवी. पण त्यानं काय होईल? काय होईल म्हणजे सध्या त्या राणीने माझ्या इंद्राला पुरतं घोळात घेतलाय. त्यामुळे आपण काही केलं तरी इंद्रा राणीवरच विश्वास ठेवणार. तो काही तिच्यापासून लांब जाणार नाही. पण राणीचं तसं नाहीये. इंद्रा राणीपासून कुठलीच गोष्ट लपवत नसेल असा तिचा गोड गैरसमज असू शकतो. आणि म्हणूनच तिचा इंद्रावरच्या विश्वासाला तडा जाईल असं काहीतरी कारण आपल्याला शोधून काढावं लागेल. विश्वासाला तडा झाल्याचं काय करू शकतो आपण? हो ना, त्या दोघांमधलं नातं आत्ता कुठे खुलायला लागलंय. इंद्रा भाऊजी तिच्याशी आत्ता कुठे चांगलं वागायला लागलेत. आणि इंद्रा भाऊजींनी जरी तिच्यापासून काही लपवलं हे तिला कळलं तर त्यानं फरक पडणार आहे का? नक्कीच पडेल. नाती विश्वासावरच तर टिकून असतात ना. आणि इंद्रा आणि राणीचं नातं सुद्धा याच विश्वासाच्या जोरावर फुलायला लागलंय आणि आपल्याला ते नातं फुलू द्यायचं नाहीये. काहीतरी शोधायला हवं ज्यामुळे ती राणी इंद्रावर प्रचंड चिडेल. शोधा काही सापडतंय का, आठवा काहीतरी, काहीही चालेल. एक मिनिट, एक गोष्ट आहे काकी ज्यामुळे राणी इंद्रावर चिडू शकते. चिडते? अहो चिडते म्हणून काय विचारताय सर? आपल्या भावाचा राग म्हणजे एकदम डेंजर काम असतंय. हा, ती एकतर चिडत नाही, पण एकदा चिडली की डायरेक्ट अशी ढगातनं वीज कडकडावी तसं होतंय. हा, समोरच्या माणसाची नजरेला नजर मिळवायची हिंमत होत नाही. मग अहो तिचा राग बघून अंग नुसतं असं थरथर कापतंय. हा, अरे हो ना, अरे मी स्वतः अनुभवलंय. तिचा राग ना खूप एक्स्ट्रीम आहे. तुम्ही भावाच्या रागाबद्दल, खोटं बोलण्याबद्दल एवढं का बोलताय? तुम्ही भावाशी काय खोटं बोललाय काय? काकी तुम्ही विसरलात का इंद्राचं आणि राणीचं लग्न कसं झाले ते? इंद्राने तिच्याशी खोटे बोलून तिला फसवून तिच्याशी लग्न केलंय. आणि आय एम शुअर राणीला ही गोष्ट माहिती नसणार. इंद्राचा राणीवर इतका राग होता की तिला आयुष्यभर शिक्षा मिळावी ना म्हणून त्याने तिच्याशी लग्न केलंय. आणि ही गोष्ट जर का तिला कळाली ना तर तिच्या पायाखालची जमीन सरकेल. इंद्रा आधी कसा होता तुम्हाला आठवतंय ना काकी? आठवते ना, अगदी लख्ख आठवतंय. जेव्हा त्या दोघांचा गृहप्रवेश होता तेव्हा मला तिला घरात घ्यायचंच नव्हतं. पण मी याचसाठी तयार झाले कारण इंद्रानी मला हेच सगळं सांगितलं. त्याला राणीला पदोपदी त्रास द्यायचा होता.
आम्ही दोघं एकमेकांचे नवरा बायको कधीच असू शकत नाहीये, आणि जरी असलो तरी एकमेकांचे शत्रूच असणार आहोत. पण आता तसं नाहीये. आधी इंद्रा फक्त माझा ऐकत होता, पण आता फक्त राणीचा ऐकतोय. ते काही नाही, आता आपल्याला आधीचा इंद्रा परत आणावाच लागणार. आणि त्यासाठी आपल्याला एक गोष्ट करावी लागेल. त्या दोघांचं लग्न का आणि कसं झालं हे जर राणीला समजलं ना, तर ती स्वतःच हे लग्न मोडेल आणि मग त्यांचं नातं आपसूक संपेल. नाही उर्मिला, विक्रांत, तुम्ही चुकताय. त्या राणीने माझ्या इंद्राला पूर्णपणे बदलवलंय. त्यामुळे लग्न कसं झालं याची कल्पना त्या राणीला नक्कीच असू शकते. आपल्याला आता असं काहीतरी कारण शोधायचंय ज्यामुळे त्या राणीचा इंद्रावर असलेला विश्वास उडून जाईल आणि तरच त्यांच्या नात्यात दुरावा येईल. कुठलंही नातं तुटू नये कधी, या थॉटवर मी आलोय. आणि हा थॉट पण राणीमुळे झालाय माझ्या डोक्यात. तुला सांगतो गोट्या, आमचं नातं आहे ना असं नाजूक वळणावर आलंय रे आता. सो आता काही गडबड होता कामा नये. बापरे सर, तुम्ही आमच्या भावाचा लयच मनापासून विचार करायला लागला की हा. नाही, चांगलंय चांगलंय, लय भारी. म्हणजे असं पिक्चर मधल्या हिरो हिरोईनची गोष्ट पुढे जाते का नाही, तसं वाटतंय एकदम. आमची स्टोरी पुढे तर जाते, पण मी तिच्यापासून लपवलेल्या एका गोष्टीमुळे आमच्या स्टोरीचा अचानक दी एंड होऊ नये असं वाटतंय. म्हणजे सर, काय नक्की तुमच्या मनात? माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की आमचं जे नातं आहे ना, ते आता मला मैत्रीच्या आणखी पुढे न्यायचंय. आपल्याला त्यांचं नातं पुढे जाण्याआधीच तोडायचंय. यावेळी इंद्रा राणीच्या नात्यावर संक्रांत यायलाच हवी. ते दोघे वेगळे व्हायलाच हवेत, तेही कायमचे. जाऊ का समोर? नाही, नको. फारच अवघड काहीतरी करतायत हे. सोपं काही आलं की जाते. काय उगा विकतचं दुखणं. एवढं करण्यापेक्षा एखादं मेहनतीचं काम केलेलं किती परवडेल. आमच्या वस्तीत नाही लागत बाबा कोणाला हे असलं करायला. सगळी कशी आपली आपली मेहनतीची कामं करून एकदम फिट राहतात. पण हे इंद्रजित सर काय ऐकणार आहेत का माझा? काही पण करायला लावतात बाबा सर. असलं कसलं असं नाही. हे मला तर या जन्मात जमायचं नाही बाबा. राणी, आलीस तू? ये, मी तुझीच वाट बघत होतो. चल, आपण योगा सुरू करूया. ये ये, चल आपण स्टार्ट करूया. शीर्षासनने सुरू करूया आपण. इझी आहे, तुला माहितच असेल. खाली डोकं करायचं, वरती पाय. हा, चलो start. तुम्ही करा ना, मी नंतर करते. नंतर करते म्हणजे आता करायला काय प्रॉब्लेम आहे? अहो, आताच तुम्ही केलं ना, आता परत कशाला? आधीच आपल्याकडे वेळ कमी आहे, वेळ वाया जाईल आपला. काही वेळ वाया वगैरे जात नाहीये. आपण ते करायचंय, खूप इझी आहे. मी शिकवतो तुला. हा, अहो सर, नको ना. अहो आता दुसरं काहीतरी करते ना मी. तुम्हाला परत 2 वेळा कशाला? मला काही प्रॉब्लेम नाही 2 वेळा करायला. चल, मी तुला शिकवतो, खूप इझी आहे, जमेल तुला. अहो सर, नको. आपण दुसरं काहीतरी करू, है ना? दुसरं सांगा ना तुम्ही काहीतरी. दुसरं? माझ्याकडे वेळ नाहीये बरं का. हो, ठीक आहे. चल, आपण धनुरासन करूया. हा, ओके. हे बघ, अहो नाही
अगं का नाही जमणार? तुम्ही ट्राय तर करून बघ, सगळं जमेल. बरं ठीक आहे. नाईस. जमेल 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 तुला. थोडं अजून अजून स्ट्रेच करायचंय. अगं थोडं होल्ड करायचं होतं. हे नंतर कधीतरी करू ना. आता दुसरं काय सांगा, ते करते मी. दुसरं बरं ठीक आहे, आपण हलासन करूया. हा हे बघ, मी तुला दाखवतो. ठीक आहे, समजलं? चल आता तू ट्राय कर. कम चल. आता अशा गार वातावरणात गरम चहा प्यायला की किती बरं वाटतं. काकी चहा घेत आहे? तुम्हीही घ्या. बाहेर थंडी केवढी वाढली. जरा गरम चहा प्यायलात ना तर बरं वाटेल. हो, आता आपल्याला बरं वाटेल की नाही माहिती नाही, पण त्या राणीला नक्कीच बरं वाटेल. म्हणजे काय म्हणायचंय का तुला? हायो, आपण इकडे गरम चहा पीत बसू आणि तिकडे इंदिरा भाऊजी आणि राणीची गाडी सुसाट पळेल. उर्मिला, स्पष्ट बोल. काय म्हणायचंय तुला नेमकं? बरोबर बोलते ती काकी. जे चाललंय त्यावरून असंच वाटतंय. काय चाललंय तुमचं? मला कळेल असं बोला ना. असं काय चालू आहे जे मला माहित नाहीये? अहो मालती आई, इंदिरा भाऊजी राणीला टेरेसवर योगासनं शिकवतायत. काय? पर्सनल ट्रेनिंग सुरू आहे काकी. हो ना, किती लबाड आहे ती राणी. सतत इंदिरा भाऊजींच्या सोबत राहण्याची एकही संधी सोडत नाही. काकी, इंदिरा इतका साधा गोळा कधीपासून झाला? त्याला कळतच नाही का की राणी त्याच्याशी जवळीक साधून सगळं तिच्या बाजूने करून घेते? बास. मला ते काय करतायत हे ऐकण्यात अजिबात रस नाहीये. आपल्याला काय करता येईल ना ते सांगा. काकी, माझ्याकडे एक प्लॅन आहे. लगेच कामाला लागा. हो काकी. उर्मिला, आता मोठा गेम होणार आहे.